दृश्य देखील आपण इथे पाहतोय। तर हॅपीनेस ऑल अराउंड हे हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे आणि त्याचप्रमाणे सगळ्याच मुंबईकरांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय। पावसाची तमा न करता कधी एकदा टीम इंडिया आपल्या समोर येते असं प्रत्येक भारतीयाला जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा जे जे सध्या टीव्ही पाहतात त्यांच्या देखील मनात हीच भावना असणार आहे। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे। ही बस आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। याच बसमधून टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजयी रॅली निघणार आहे आणि हा उत्साह आपण पाहतो क्रिकेट प्रेमींमधला। प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि या गर्दीतच उभे असलेले हे चाहते आपण इथे पाहतोय। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला मुंबईकर आणि त्याचबरोबर टीम इंडियाच्या स्वागतासाठी जमलेला मुंबईकर या ठिकाणी आपण पाहत आहोत। संपूर्ण मरीन ड्राईव्हचा हा परिसर असा क्रिकेट चाहत्यांनी फुलून गेलेला आहे। टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे। जसं एका क्रिकेट चाहत्यानं या ठिकाणी म्हटलं की वानखेडे स्टेडियमवरच्या कार्यक्रमापेक्षा सुद्धा इथे उत्साह जास्त आहे। या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून खरं तर मुंबईकरांनी जास्त गर्दी केली आहे। नक्कीच आज हा विजयोत्सव आपण पाहतोय। मात्र उद्या मुंबईकर 4 खेळाडूंचा सत्कारही होणार आहे। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या मुंबईकर खेळाडूंना उद्या आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ते उद्या महाराष्ट्र विधानसभेत जाणार आहेत आणि सर्व खेळाडू आज पंतप्रधान मोदींना भेटले। मोदींनी देखील टीम इंडियाचं भरभरून कौतुक केलेलं आहे। मुंबईमध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी झालेली ही प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। एक्सक्लुसिव्ह ही दृश्य आहेत। तर मुंबईकरांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले। फक्त मुंबईकरच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी गोव्यामधून सुद्धा काही क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। असा असो किंवा कार्यक्रमाचा उत्साह नेहमीच असा ओसंडून वाहत असतो आणि आता गोष्ट आहे ती टीम इंडियाची आणि त्यामुळे देखील क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी या ठिकाणी केलेली आहे। तर एका बाजूला आपण उधाणलेला हा समुद्र जसा पाहतोय तसाच उत्साह या सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्याही उत्साहाला तेवढंच उधाण आलेलं आहे। कित्येकदा तुम्ही वानखेडेवर अशा मॅचेस अनुभवल्या असतील, रोमांचक अशा मॅचेस तुम्ही पाहिल्या असतील। मात्र आज टीम इंडियाच्या कौतुक सोहळा जो आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येणार आहे। यापूर्वी मुंबईत 2007 आणि 2011 मध्ये विश्वचषकातील विजयानंतर अशीच विजयाची रॅली काढण्यात आली होती आणि भारतीय संघाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। त्यावेळी दोन्ही संघाचा कर्णधार हा महेंद्रसिंग धोनी होता। मात्र आज रोहित शर्मा यांच्या शिलेदारांचं सर्वत्र वाट पाहिली जाते, कौतुक केलं जात आहे। मरीन ड्राईव्हवरील गर्दीत ओपन डेक बस जी आहे त्याची ही दृश्य आपण पाहतो। दुसरी दृश्य ती एअरपोर्टवरची आहेत आणि एअरपोर्टवरून त्याच बसमधून टीम इंडिया जी आहे ती वानखेडेवर पोहोचणार आहे। तर ती ही दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला या ठिकाणी उधाण आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला एअरपोर्टवरची देखील दृश्य आपण पाहतो। तिथे देखील आता सध्या टीम इंडियाची आगमनाची वाट पाहिली जाते। तर मुंबई रात्रीची मुंबई ही काहीशी वेगळी असते असं आपण नेहमीच म्हणतो आणि आज ज्यावेळेला ही विजयी रॅली या ठिकाणाहून निघेल तर या रॅलीमध्ये सुद्धा मुंबई एक अनोखी पाहायला मिळणार आहे कारण एक वेगळाच उत्साह चैतन्य या सगळ्यामध्ये असणार आहे। वरून मी शॉट्स घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला गर्दीचा तेवढा अंदाज येत नाही। अगदी लहान लहान मुंग्यांप्रमाणे सगळे दिसतात। मात्र जेव्हा आपण झूम करतो त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की किती मोठ्या प्रमाणात मुंबईकर आज रस्त्यावर उतरलेला आहे। हाती भारताचा झेंडा घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रत्येक जण आपापल्या परीने आपला आनंद साजरा करतो। आणि आता कार्यालय सुटलेली आहेत ते सुद्धा क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल झाले। मरीन ड्राईव्हवर एक छोटा क्रिकेट प्रेमी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रत्येकाच्याच उत्साहाला या ठिकाणी उधाण आलेलं आहे। प्रत्येकालाच या ठिकाणी रोहित शर्मा, विराट कोहली यांना पाहायचंय, विजयी टीम इंडियाला या ठिकाणी पाहायचंय आणि त्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी साजरा करायचा।
मरीन ड्राईव्हवरील गर्दी आपण पाहतोय. ओपन डेक बस थोड्याच वेळात आता ओपन डेक बसमधून विजयी रॅली निघणार आहे. त्यासाठी सगळेजण वाट पाहतात कधी एकदा रोहित शर्माचे हे शिलेदार या ठिकाणी दाखल होत आहेत आणि ओरडून त्यांना शुभेच्छा देऊन कशा प्रकारे आपण आपला आनंद साजरा करतोय. थोड्याच वेळात ओपन डेक बसमधून टीम इंडियाची ही मिरवणूक निघणार आहे. यासाठी मुंबई विमानतळावर देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई विमानतळाचा जो सगळा स्टाफ असेल, क्रू मेंबर्स असतील, मुंबई विमानतळाच्या बाहेर जे कोणी भारतीय जमलेले आहेत सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत कधी एकदा टीम इंडिया आणि टीम इंडिया आता विमानतळावर विमानतळ